तर तुम्ही बघितलं पहिल्यापासून बघितलेलं आहे ॲपलच्या झाडाची आपण किती काळजी घेतलेली आहे. इवन अंजीरचं झाड पण मागच्याच वर्षी लावलं होतं म्हणून. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेली आहे 4:30 दुपारचे आणि आत्ता बाहेर जायचं आहे, शॉपमध्ये जायचं आहे, काही वस्तू आणायच्या आहे जसं किचन पेपर, टॉयलेट पेपर. आणि म्हटलं आता आहे वेळ तर आपण पटकन जाऊन येऊ आणि परिवेलाला पण घेऊन जाऊ सोबत. आणि आता दोघी सायकलिंग करत आहे आणि आजचं वातावरण आहे ना एकदम ढगाळलेलं आहे. आज असं म्हणजे बाहेर गेलो ना तर मग गरम नाही होतं, असं हलकीशी थंडीच वाजते. त्यांना म्हटलं दोघींना आज सायकलिंग करा, कारण की डेली ना एवढं ऊन असायचं ना का त्यांना सायकलिंग वगैरे करायला जमायचीच नाही. आणि जर संध्याकाळी करायचं म्हटलं तर मग खूप उशीर होऊन जायचा. मग आता सायकलिंग केली तर कसं माहिती का, ॲक्टिव्हिटी पण होऊन जाते आणि मुलं थकतातसुद्धा. आता मग त्यांना सांगते आल्यानंतर फ्रेश वगैरे व्हा आणि लगेचच आपण निघू. आणि अजून मला जायचं आहे, आपलं अगोदरचं घर आहे ना तिथे. झाडांना पाणीसुद्धा मला द्यायला जावं लागतं तिथे आठवड्यातनं दोनदा. आणि म्हणतात चला जाऊया तिथे, झाडांना पाणीसुद्धा देऊ आणि ॲपल बघूया केवढे मोठे झालेले आहे. ते ॲपलसुद्धा बघता येईल. आपण अंजीरचं झाडसुद्धा लावलं होतं, ते पण बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. आणि मध्ये मध्ये जात असते मी, पण आता जाते तर म्हटलं चला ॲपलचं झाडसुद्धा दाखवते तुम्हाला आणि झाडांना पाणी पण द्यायचं आहे. तर आणि संध्याकाळचं जे असणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार. आणि भरपूर जणांचे मला कमेंट्स आले का कोमल तू हेअर मास्क कसा यूज करते किंवा कसा बनवते, तर आमच्यासोबत शेअर कर. तर मी अगोदरच रोजमेरी वॉटर मी कसं बनवते किंवा हेअर मास्क कसा बनवते तर हे मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे, पण तुमच्यासाठी परत एकदा मी शेअर करणार याच्यानंतरचे जे ब्लॉग्स असतील तेव्हा. आणि त्यासोबत मी मॉइश्चरायझर कोणतं यूज करते हे पण मला विचारलं होतं, कारण की माझी आहे ऑइली स्किन. आणि खरं सांगते मी, ट्रस्ट मी, ते मॉइश्चरायझर यूज करते गेले 2-2.5 महिने झालेले आहे आणि इतकं बेस्ट आहे ना. स्किन अगोदर याने इतकी डल वाटायची, पण नंतर मी जेव्हा म्हणजे ते कसं एक कंटिन्यू तुम्हाला वापरावं लागतं. आणि जेव्हा मी वापरलं ना तर खरंच माझ्या स्किनमध्ये फरक जाणवला. स्किन एकदम ग्लो करायला लागली, डलनेस कमी झाला. आणि मी मागच्या वेळेस पण दाखवलं होतं तुम्हाला जेव्हा मी फार्मसीमध्ये गेले होते मॉइश्चरायझर आणण्यासाठी. तर पण परत एकदा मी तुमच्यासाठी शेअर करणार मी. तर चला आता निघते मी, वस्तू घेते आणि बाकीच्या गोष्टी शेअर करते. जुन्या घरी आले मी जस्ट आता. इथे आहे आपलं ॲपलचं झाड, हे बघा. आणि इथे जेव्हा येते ना मला लगेच जुने दिवस आठवतात. जुने दिवसामध्ये जी मी ब्लॉगिंग करायची नाही तर बाहेर उभं राहून, पाऊस पडायचा, स्नो पडायचा, इथे उभं राहून मी ना व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचे सुद्धा. आणि ॲपल आहे काही, पण त्याला आता आपण कवर केलेलं नाही आहे ना, तर मग अर्धे ॲपल खाली पडलेले आहे, पक्ष्यांनी ते तोडून टाकलेले आहे. आणि अंजीरचं झाड आणलं होतं तर इतके छोटे अंजीर होते आणि आता बघा ते झाड ना मोठं झालेलं आहे. आणि मला असं वाटतं त्याला अंजीर पण आलेले, तुम्हाला दाखवते थांबा. अय्या खरंच, हे बघा मागच्या वेळेस मी आले होते ना तर त्याला आहे ना अंजीर आले नव्हते, पण हे बघा आता अंजीर आलेले आहे. आपल्या हे अंजीरच्या झाडाला आणलं होतं तेव्हा एकदम छोटं होतं. आणि आपलं हे गवत पण आपण मागच्या वेळेस ना तुम्हाला सांगितलं गार्डनरला बोलवलं होतं, हे सगळं क्लीन करून घेतलं. आणि बघा केवढं मोठं झालेलं आहे आपलं अंजीरचं झाड आणि त्याला अंजीरसुद्धा आलेले आहे. किती आनंद झाला मला बघून. आणि इथे आहे आपलं ॲपलचं झाड, हे बघा. हे एवढे मोठे मोठे ॲपल झालेले आहेत, हे बघा एवढे आहे झाडाला. बाकीचे बघा हे जे आहे ना ते खाली पडलेले आहे, अर्धे खराब झालेले. मागच्या वेळेस ना खूप जास्त पाऊस पडला होता ना त्याच्यामुळे. पण हे बघा इथे ॲपल, किती मोठे ॲपल झालेले आहे बघा इथे. परत या ठिकाणी ॲपल बघा किती आहे. हा तर मोठाच दिसतोय मला बघा इथे. तर मागच्या वेळेस एवढे मोठे 5-6 तोडले होते आपण. हे बघा हे ॲपल, हे बघा. तर तुम्ही पहिल्यापासून बघितलेलं आहे ॲपलच्या झाडाची आपण किती काळजी घेतलेली आहे. इवन अंजीरचं झाड पण मागच्याच वर्षी लावलं होतं, म्हणून मी सांगितलं कोमल नको अंजीरचं झाड, म्हटलं नको आपण लावू अंजीर, नाही का. एकतरी असं ना झाड पाहिजे अंजीरचं किंवा असं बाकीचं दुसरं. पण आहे ना हे आम्हाला मिळालं होतं तर मी घेतलं होतं, पण मला असं वाटलं ते राहणार नाही, खराब होऊन जाणार. पण आता बघतं ते इतकं छान वाटते मला, तर त्याला अंजीर आलेले आहे. इतकं भारी ना,
म्हणजे मी एकदमच अशी खुश झाले. आणि याच्यासाठी खरंच आम्ही मेहनत केली होती. या गार्डनला पण तुम्हाला आता हे गार्डन एवढं क्लीन दिसतंय ना, तर वेळोवेळी आम्ही इथे येतो, गार्डनची काळजी घेतो, ग्रास कट करून घेतो, पाणी देतो, घर क्लीन ठेवतो. आणि त्यामुळे ना इतकं भारी वाटतं ना का आपण आहे ना काळजी घेतली ना. तरी आता इथे राहत नाही. आता ते पिकतील तेव्हा आहे ना मी हे घेऊन येणार, म्हणजे तोडणार मी जेव्हा पिकतील तेव्हा. पण आता किती ऑगस्ट महिना किंवा ऑगस्ट पुढच्या महिन्यापर्यंत ना छान पिकतील ते. पण राहायला पाहिजे झाडांना, नाहीतर मग सगळे जेवढे हे जे सफरचंद आहे ना पक्षी तोडून टाकतील. पण वरच्या साईडला पण आहे ना भरपूर लागलेले आहे, म्हणजे 25-30पेक्षा जास्त 40-45 ॲपल असतील झाडांना. तुम्हाला दाखवते, थांबा मी बघा, तुम्हाला जवळून दाखवते मी. बघा इथे वरच्या साईडला ॲपल आहे, परत इथे सगळीकडे ॲपल आलेले आहे ते बघा. परत हे पण जवळून दाखवते बघा, हे ॲपल इथे आले मी जस्ट. माझ्या डोळ्यात काय गेलं माहिती नाही. हे थोडासा बघा लाल लाल दिसत असेल. आणि मी गार्डनमध्ये होते ना आपल्या जुन्या घरी, तर मग तो छोटा किडा असतो ना तो डोळ्यात गेला वाटतं माझ्या, त्याच्यामुळे बघा असा डोळा झालेला आहे. आणि तुम्हाला माहिती असं ॲपलचं झाड वगैरे असलं ना तर तिचं असं ते छोटे छोटे बारीक किडे असतातच. आणि मग मी जस्ट तुम्हाला दाखवलं आणि मी मोबाईल बंद केला आणि मी घरातच जात होते, तेवढ्यात माझ्या डोळ्यात गेलं ते. आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा डोळ्यात जातं तर किती जास्त खाज येते खूप. आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातून ना खूप पाणी यायला लागलं होतं. पण आता ठीक आहे, पण डोळा छोटा झाला, थोडासा लाल झालेला आहे. तर आता वस्तू घेते मी पटकन. परिबेलाचं ते फेवरेट शॉप आहे, वळायला दोघे आतमध्ये. हा स्प्रे यूज करते मी क्लिनिंगसाठी. मला नॉर्मल डीप क्लिनिंग करायची असेल किंवा मला किचन पण क्लीन करायचं असेल ना, ते हे आहे स्प्रे. आणि हळदीची जरी डाग असले ना तरी पण निघतात. आणि खूप वर्षापासून मी वापरते. त्याच्यामधलं एक ग्रीन कलरचं पण आहे आणि हे लाईट पिंक कलरचं पण आहे. ऑल पर्पज क्लीनर आहे हे. आणि हे जे आहे ना किचन क्लोथ, तर याच्याने किचन खूप चांगल्या पद्धतीने क्लीन करता येतं, म्हणजे व्यवस्थित पुसता येतं. आणि किती पण पाणी वगैरे असेल ना तर ते हे हा जो टॉवेल आहे ना पूर्ण असं सोप करून घेतो. तर हे परत मला हँडवॉशचं पण घ्यायचं आहे. चेक करते इथे सगळे ते क्लिनिंग प्रोडक्ट्स आहेत. आणि या सेक्शनमध्ये मग आपल्याला लगेच जेव्हा मी इथे येते ना तर इथे एकाच ठिकाणी सगळं असतं ना, मग इझी पडतं घ्यायला. इथे कॉपर मग पण आलेले आहे बघा. आणि इथे आपण जेव्हा जेवण करायला जातो ना इंडियन रेस्टॉरंटमध्ये, तर अशा कॉपर मगमध्येच आहे ना ताक वगैरे मिळतं. पण याला असं हँडल आहे पकडायला, त्याला हँडल वगैरे नसतं है ना. हे 2.50 आहे, म्हणजे 270 रुपयाला. आपल्या इंडियन रुपीजमध्ये सांगते, कारण की भरपूर जणांना माहिती करून घ्यायचं असतं म्हणून. त्याच्यामधले हे छोटे पण आहे बघा. घ्यायचे आपल्याला, नाही घ्यायचे हे नको. घेऊ शकतो, 2 घेऊ शकतो ना, हेच घेऊ शकतो आपण. 2 घेऊन टाकू ना. 2. आणि क्रॉकरीज वगैरे असतात छान. आणि डिझर्ट वगैरे ठेवण्यासाठी बघा हे आहे. ॲक्च्युली हे केक प्लेट आहे. हां, ते कोणीतरी फोडलेलं दिसतंय. त्याच्यामध्ये पण ही छोटी साईज आहे बघा. त्याचा बर्थडे वगैरे असतं नाही का, तर आपल्याला टेबलवर असं हे ठेवून पिण्याचं असं ठेवून मग आपल्याला मग केक्स वगैरे ठेवण्यासाठी छोटे छोटे खूप वाटतं असं घ्यावं असं नाही का. पण कधी कधी खरं सांगू का यूजच होत नाही ॲक्च्युली. मी किती क्रॉकरी घेऊन ठेवलेले आहे, भरपूर वापरते. पण कप कसं डिझनीचा आहे, डिझनी मग आहे एल्साचा. हॅलो किट्टीचा पण भरपूर वेगवेगळे खूप छान छान वस्तू असतात. पण मग मी खूप वस्तू घेऊन ठेवलेल्या आहे. जेव्हा त्या वस्तू बघते ना तर मग मी स्वतःला कंट्रोल करते का नको, अगोदरच त्या वस्तू घेतलेल्या आहेत त्याच यूज होत नाही, म्हणून मग मी आता ते करत नाही. आता जस्ट आलो घरी आणि आता अगोदर आहे ना मी चहा ठेवते. आणि वस्तू आल्या त्या पण मला जागेवर ठेवायच्या आहे. आणि हे जे हँडवॉशचं आणि ते सोपचं जे आहे ना त्याला चार्जिंगसुद्धा करायला ठेवायचं आहे मला. खूप जास्त वस्तू आणायच्या नव्हत्या, मोजक्याच आणायच्या होत्या. किचन पेपर जो आहे हा खूप यूज होतो हात पुसण्यासाठी, किंवा ओले भांडे असतात ते पुसण्यासाठी.
तर मग हे मी घेऊन आले. थोडा अर्धा रोल आहे पण मी एक्स्ट्राचा आणून ठेवला. आणि हे किचन क्लोथ आहे, तुम्हाला सांगितलं आहे अजून 2-3 पण एक्स्ट्रा तर गेलेच होते तर घेऊन आले. स्प्रे हाफच राहिला आहे हा, हे बघा हा. तर हा दुसरा अजून एक घेऊन आले मी, कारण की कंटिन्यू सतत क्लिनिंग करायची असते ना, तर त्यामुळे स्प्रे वगैरे जास्त लागतं. हे केचप घेऊन आले मी. त्याच्यानंतर पॉपकॉर्न आमच्या घरात खूप आवडतात सर्वांना, म्हणून मग हे मी घेऊन आले. परत आपले जे बॅग्स आहे ते घेऊन आलेले आहे मी. त्याच्यानंतर हे टूथपेस्ट आहे आणि हे तुम्हाला दाखवलं ना मी शॉपमध्ये, तर हे 2च घेऊन आले मी. मला माहीत नाही यूज होतं का नाही, कारण की मी ना असंच खूप नवीन कलेक्शन असायचे ना शॉपमध्ये, तर मी घेऊन ठेवायची, पण त्याचा आहे ना अजिबात यूज होत नाही. म्हणून मग मी कोणत्या पण आता क्रॉकरीज असो किंवा कोणत्या पण आहे ना असं वस्तू असेल ना, तर मग मी काय करते, विचार करून घेते. उगाचच ते घ्यायचं आणि तसंच पडून राहतं, पैसे पण वेस्ट जातात आणि त्या वस्तू पण यूज होत नाही. म्हणून मी हे 2च घेऊन आले. आणि त्यानंतर मग हे शावर जेल आहे, परिबेलासाठी घेऊन आले होते मी. त्याच्यानंतर हे हँड सोप आहे, हे बघा. आणि हे मी पॅकेटच घेऊन आले, कारण की आता प्रत्येकाच्या इथे बाथरूममध्ये मला हे भरून ठेवायचं आहे, म्हणून मग मी हे जास्त घेऊन आलेले आहेत. बॉटल्स पण मिळतात, पण ऑलरेडी त्याच्यासाठी ना वेगळ्या बॉटल्स घेतलेल्या आहे. परत हे जे व्हाईट कलरचं आहे ना आपलं हँड सोप, तर हे याच्यामध्ये पण मला टाकायचं आहे. आणि चार्जिंग करून ठेवली मी. आणि त्यानंतर मग हे लायटर, इथे तुम्हाला माहिती आहे माचीस वगैरे यूज करत नाही. दिवा जरी लावायचा असेल ना तरी पण लायटरचा यूज होतो. घरात मी ना तुम्हाला माहिती आहे मला कापूर लावायचा असतो, तर मग लायटरचा यूज जास्त आहे, तर त्यामुळे मग मी हे एक्स्ट्राचे आणून ठेवले. त्याच्यानंतर हे टिश्यू पेपर आपल्याला इथे डायनिंग टेबलचे इथे ठेवायचे आहे. परिबेला जेवण वगैरे करतात, मग हात वगैरे तोंड वगैरे पुसण्यासाठी, तर जस्ट एवढं सामान होतं माझं घ्यायचं. आणि हे पण आणलं थोडं, हे आपलं हे सोप लिक्विड घेऊन आले मी हे भांड्यांचं. तर चला आता हो. आणि हे जे आहे ना डस्टबिन, जे कॅरी बॅग्स आहे, तर चला आता मी हे एक वस्तू ठेवून देते. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर ना मी हे भरून ठेवते. याच्यामध्ये भरून ठेवते. आणि दुसरं आहे ते पण. तर आम्ही जुन्या घरी पण गेलो होतो, तर ते बघून पण तुम्हाला चांगलं वाटलं असेल, कारण की ऑफकोर्स यूट्यूबची सुरुवात तिथून झाली होती आपली. आणि ते पण घर जसं मी सजवत होते एक करून, तर ते पण मी सगळं शेअर करत होते तुमच्यासोबत. तर हे झालं, पुसून घेते. हे सगळं अगोदरीनं लावून देते मी विश्वास. त्यावेळेस हे टिश्यू पेपर थोड्या वेगळ्या डिझाईनचे आणलेले आहे मी. अगोदर प्लेन वगैरे आणायचे, पण आता याच्यावर डिझाईन आहे. तुम्हाला आठवत असेल आम्ही आता स्कॉटलंडला गेलो होतो आणि तिथे फोटो काढला होता. तर हे बघा, हे सोविनियर म्हणून तुम्हाला दाखवतो बघा. आणि याची ना आम्ही अशी फ्रेम करून घेतलेली आहे बघा. तर आपल्या जुन्या घरी फ्रेम्स होते ना पडलेले एक्स्ट्राच्या. त्या परिबेलाच्या आपण ॲक्च्युली पेंटिंगसाठी घेऊन आलो होतो ना. नाही एक्स्ट्रा होत्या. एक्स्ट्रा होत्या का? हा, मग तेच आज आपण घरी गेलो घेऊन आलो ना मी. तर आता हे छान दिसतं. आणि आठवण म्हणून नाही का. आणि आपण नेहमी बघायचो नाही का, म्हणजे हे युनिक आपल्याला पहिल्यांदा दिसलं नाही का. नॉर्मली आपलं असं फेस बघून असं पेंटिंग वगैरे करताना ते खूप ठिकाणी बघायला मिळतं, पण हे असं न्यूजपेपरमध्ये नाही का असं फोटो आलेला आहे. आता लावून देतील मनोज तिथे, जिथे आपण यांना ते सेक्शन केलेलं आहे तिथे. आज स्वयंपाकामध्ये खूप सिंपल बनवलेला आहे. रस्सम, राईस आणि गार्लिक ब्रेड. आणि गार्लिक ब्रेड खायची खूप इच्छा झाली होती, म्हणून मग आता गार्लिक ब्रेड बनवायला म्हणजे होण्यासाठी ठेवलेले आहे आता अवनमध्ये. रस्समला जस्ट फोडणी दिली मी आणि कुकरमध्ये गरम गरम भात लावलेला आहे. आणि रस्सम राईस पण खूप दिवस झाले खाल्लं नाही, आणि गरम गरम रस्सम राईस खूप मस्त लागतो.
आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं संध्याकाळच्या म्हणजे रात्रीचं जे जेवण असतं ना तेव्हा मी ना असं लाईट जेवण बनवण्याचा प्रयत्न करते, पण थोडंसं हेल्दी पण असलं पाहिजे असं. पण आता तर गार्लिक ब्रेड बनवतो आहे म्हणून ठीक आहे. आणि क्रेविंग तर वेगवेगळ्या गोष्टीची होतच असते आपल्याला, आपण तरी पण कंट्रोल करत असतो डाएटचं वगैरे सगळं. पण कधीतरी ना जेव्हा क्रेविंग होते ना तर त्या गोष्टी लिमिटमध्ये खाल्ल्यासुद्धा पाहिजे. आणि असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.